गुणत्रय विषेदेन मूर्तित्रयमुपेयुषे त्रयी भुवे त्रिनेत्राय त्रिलोकी पतये नमः। सरस्वत्यै नमो यस्याः प्रसादात् पुण्यकर्मभिः बुद्धिदर्पणसङ्क्रान्तं जगदध्यक्षमीक्षते ब्रह्मदक्षाश्वदेवेश भरद्वाज पुनर्वसु हुताशवेशचरक प्रभृतिभ्यो नमो नमः। पातञ्जलमहाभाष्य चरक प्रतिसंस्कृतैः मनोवाक्कायदोषाणां हर्त्रे पतये नमः। नरदत्तगुरुत्तिष्ठ चरकार्थानुगामिनी क्रियते चक्रदत्तेन टीकायुर्वेददीपिका। सभ्याः सद्गुरुवाक्सुधा श्रुतिपरि पीतश्रुतेन स्मिवो नालं तोषयितुं पयोदपयसा नाम्भोनिधि स्तुत्यति। व्याख्याभासप्रकाशनमिदं तस्मिन् यदि प्राप्यते क्वापि कणो गुणस्य तदसौ करणे क्षणं धीयताम्। नमस्कार, स्वागतम। आज रविवार आहे. रोगानिक विमान नावाचा अध्याय आपण पाहत आहोत आणि रोगांचे गट कसे वेगवेगळ्या पद्धतीने पाडता येतात या संबंधी विचार या ठिकाणी आहे. सर, हो, काल एक शंका विचारली होती, याला अध्याय का म्हणत नाहीये? रोगानिकम विमान. हो हो हो, फक्त सूत्रस्थानामध्येच अध्याय शब्द वापरलाय, बाकी कुठल्याही स्थानात वापरलेला. बरोबर, करेक्ट, बरोबर. पाहिलं? हो, पाहिलं. हो ना, म्हटलं नाही. हो. आणि काल मी पण त्यांना फोन करून सांगितलं की सूत्रस्थानामध्ये कसं एकाच अध्यायामध्ये इतर वेगवेगळे विषय पण आहेत. म्हणजे एकाच अध्यायामध्ये इतर सुद्धा माहिती, पण आता इतर ठिकाणी कसं आहे, तो अध्याय म्हणजे तोच विषय, ज्या विषयाचंच नाव दिलेलं आहे आणि त्याच विषयाचं वर्णन आहे. इतर निदानामध्ये किंवा विमानात किंवा इतर चिकित्सा म्हणजे तोच व्याधी आणि त्याचं अध्याय शब्द म्हटलेला नाहीये. हा, विमान आणि विशेष ज्ञान, तेवढं ज्ञान मात्र शेवटी मात्र दिलेलं आहे. शेवटी त्या रसविमानम नाम अध्याय असं नाव दिलेलं आहे. त्यामुळे ते एक रचनाच चरकाची आहे. पुनरुक्ती दोष वगैरे टाळण्यासाठी ते रचना केलेली आहे. फक्त सूत्रस्थानातून प्रत्येक अध्यायाला त्याचं नाव दिलेलं आहे, तो त्याविषयी. आणि बाकी पण एखादा अध्यायात इतर पण बरेच विषय त्याच्यामध्ये, पण इतर ठिकाणी त्याच विषयापुरतच मर्यादित असल्यामुळं ते रसविमान रसाबद्दलचं विशेष ज्ञान असं सांगितलं. किंवा निदानामध्ये शोष निदान म्हणजे शोषाचाच विषय असा आहे. तर ते रचना वैशिष्ट्य किंवा रचना म्हणता येईल, रचना वैशिष्ट्य म्हणता येईल. असं हे नाही. आणि बाकी परत अध्यायाचा क्रमांक पहिला दिलेला त्या प्रत्येक ठिकाणी, प्रथमोध्याय हा, आणि मग विषयाचं नाव असं दिलेलं आहे. आणि काही फक्त सूत्रस्थानात अध्यायाचं नाव पण टाकलेलं आहे आणि शेवटी अध्यायाचं नाव म्हटलेलंच आहे. तर त्याला फारसं काही महत्वाचं नाही. चालेल, ओके, थँक्यू सर. ओके, ठीक आहे. तुम्ही अगदी व्यवस्थित सगळं डिटेल मध्ये आमच्या संख्येचं निरसन केलं. हो, ठीक आहे. तर आता आपण, मला वाटतं हा 6वं सूत्र चालू आहे. हो हो हो. तत्र व्याधयः अपरिसंख्येयः भवन्ति अतिबहुत्वात् दोषाः तु खलु परिसंख्येया भवन्ति अनतिबहुत्वात् तस्मात् यथा चित्रं विकारान् उदाहरणार्थम् अनवशेषेण च दोषान् व्याख्यास्यामः. रजः तमः च मानसौ दोषौ तयोः विकाराः काम क्रोध लोभ मोह ईर्ष्या मान
मद, शोक, चित्तो आणि किंवा शोक, चिंतो अर्थात इथे चिंता आणि उद्वेग. शोक, चिंता, उद्वेग, भय, हर्षादयः वातपित्त श्लेष्माणः तु खलु शारीराः दोषाः तेषामपि च विकाराः ज्वर, अतिसार, शोफ, शोष, श्वास, मेघ, कुष्ठादयः इति दोषाः केवलाः व्याख्याताः विकार एकदेशश्च तत्र खलु येषां द्वयानामपि दोषाणां त्रिविधं प्रकोपणं तद्यथा असात्वेन्द्रियार्थ संयोगः प्रज्ञापराधः परिणामः च इति तत्रापि रोगशब्द अभिधेयतया समाने अपि दोषे तथा विकारे च परिसंख्येय अपरिसंख्येयत्व रूपाः विगितिः अस्ति अथ च दोषः इति अभिप्रायेण आह तत्र इत्यादि एकस्मिन् दोषे बहवः विकाराः भवन्ति इति अभिप्रायेण विकारापेक्षया दोषाणाम् अनतिबहुत्वं ज्ञेयम् यथा चित्रमिति यथा विन्यासं तेन यामेव पूर्वाचार्याः विकारान् अधिकतमत्वेन उक्तवन्तः तानेव व्याख्यास्यामः न तु सर्वान् अशक्यत्वात् किंवा यथोचितम् इति पाठः अनवशेषेण च दोषान् इत्यनेन दोषाः अनतिबहुत्वेन अनवशेषेण अपि अभिधातुं शक्यन्ते इति प्रकाशयति तत्र मानसदोष विकारयोः अनल्प वक्तव्यत्वेन अग्रे अभिधानम् तर या ठिकाणी दोषाचा विचार पहिल्यांदा तत्र व्याधयः अपरिसंख्येयः भवन्ति तर व्याधी हे असंख्य प्रकारचे आहेत अतिबहुत्वात म्हणजे खूप मोठं प्रमाण असल्यामुळं आणि दोषाः तु खलु परिसंख्येया भवन्ति दोष मात्र मोजके आहेत अनतिबहुत्वात परिसंख्ये म्हणजे मोजता येण्यासारखे दोष आहेत तस्माद् यथा चित्रं विकारान् उदाहरणार्थम् अनवशेषेण च दोषान् व्याख्यास्यामः तर म्हणून दोषांचं वर्णन पहिल्यांदा मी करत आहे तर व्याधीची संख्या फारच अधिक असल्यामुळं हे व्याधी अपरिसंख्य असतात परंतु दोषांची संख्या मात्र निश्चित आहे कारण ते अधिक असत नाहीत यासाठीच रोगांच्या उदाहरणामध्ये पूर्वाचार्यांनी वर्णन केल्यानुसार आम्ही दोषांचे संपूर्णपणे विवरण करू तस्मात् यथा चित्रं विकारान् उदाहरणार्थम अनवशेषेण च दोषान् व्याख्यास्यामः म्हणजे आम्ही काही शिल्लक न ठेवता दोषांचं वर्णन करू अनवशेषेण आता पुढे म्हटलंय की रजः तमः च मानसः दोषाः मानसौ दोषौ तर द्विवचन असल्यामुळे दोषौ मानसौ असं आहे तर रज आणि तम हे दोन मानस दोष आहेत आणि त्यामुळं कोणते विकार उत्पन्न होतात तयोः विकाराः काम क्रोध लोभ मोह ईर्ष्या मान मद शोक चिंता उद्वेग भय हर्ष आदयः इत्यादी तर रज आणि तम हे मनाचे दोष आहेत आणि त्यांचे जे रोग आहेत ते काम क्रोध लोभ मोह ईर्ष्या मान मद शोक चित्तोद्वेग किंवा चिंता असा पण आहे नंतर भय आणि हर्ष इत्यादी सारखे विकार होतात मनाचे आणि पुढे वातपित्त श्लेष्माणः खलु शारीराः दोषाः
वात पित्त कफ हे शारीरिक दोष आहेत आणि त्यामुळे कोणते रोग होतात त्याची थोडक्यात यादी दिली. तेषामपि च विकाराः ज्वर अतिसार शोफ शोष श्वास मेह कुष्ठादयः आणि वातपित्त कफामुळे होणारे जे आजार आहेत त्यामध्ये ज्वर अतिसार शोफ शोष श्वास मेह कुष्ठ इत्यादी इति दोषाः केवलाः व्याख्याताः विकार एकदेशः च तत्र खलु तेषां द्वयानामपि दोषाणां त्रिविधं प्रकोपणं रसात्वेन्द्रियार्थसंयोगः प्रज्ञापराधः परिणामः च इति. तर शारीरिक रोग सांगितले आणि असं दोषांचं वर्णन केलेलं आहे. परंतु विकारांच्या बाबतीत मात्र एकदेशीय विचार केलेला आहे. दोष पूर्णपणे वर्णन केलेलं पण रोगांचा एकदेशीय विचार केलेला आहे आणि दोष प्रकोपाची प्रमुख 3 कारणं आहेत. याचाही आपण अभ्यास केलेला आहे की 3 मुख्य कारणामध्ये रसात्वेन्द्रियार्थ संयोग प्रज्ञा अपराध आणि परिणाम ही दोष प्रमुखाची प्रमुख 3 कारणं आहेत आणि शारीरिक आणि मानसिक या दोघांनाही दोषांच्या प्रकोपासाठी ही कारणं आहेत. टीकेमध्ये वेगळं काही नाही आहे. तत्र रोग शब्द अभिधेयतया समानेपि दोषे तथा विकारे च परिसंख्येय अपरिसंख्येयत्व रूपा विगीतिः म्हणजे गणना च अदोष इति अभिप्रायेण तत्र इत्यादी एकैकस्मिन् दोषे बहवः विकारा भवन्ति इति अभिप्रायेण विकारापेक्षया दोषाणाम् अनतिबहुत्वम्. तर एका दोषामुळे अनेक रोग होतात म्हणून विकाराची तुलना केली तर दोष हे मोजता येतात परंतु विकार असे मोजता येत नाहीत. ते खूप वेगवेगळ्या प्रकारचे रोग आहेत आणि यथा चित्रमिति यथा विन्यासम तेन यानेव पूर्वाचार्याः विकारान् अधिकतमत्वेन उक्ताः तानेव व्याख्या. म्हणून पूर्वाचार्यांनी जे काही रोग वर्णन केलेले आहेत ते आम्ही वर्णन करतो. न तू सर्वांना तर सगळ्याचे सगळे रोग वर्णन करणं अवघड आहे असं त्यांनी सांगितलंय. आणि अनवशेषेणच दोष अनित्यत्वेन दोषाः अनतिबहुत्वेन अवशेषम अभिधातुं शक्यन्ते. दोषांच्या बाबतीत मात्र ते 3च दोष आहेत आणि त्यामुळं दोषांचं वर्णन पूर्णपणे करणं शक्य आहे पण रोगांचं वर्णन पूर्णपणे करणं शक्य नाही. म्हणून आम्ही दोषांचं वर्णन पूर्णपणे करत आहोत असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. प्रकुपिताः खलु ते प्रकोपण विशेषात दूष्य विशेषाच्च विकार विशेषाम अभिनिर्वर्तयन्ति अपरिसंख्येयान् ननु परिमित दोष रूपात कारणात कथम अपरिमिता विकाराः भवति इत्याह प्रकुपिताः तु इत्यादि हेतु विशेष दुष्टः हि स एव दोषः दूषांतर्गतश्च विभिन्न शक्ति योगात बहून विकारान् करोति इति उक्तम च स एव कुपितः दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव विकारान् कुरुते बघून असं सूत्रस्थानाच्या 18व्या अध्यायामध्ये सूत्र गेलेलं आहे. तर दोष प्रकोपित झाल्याचं दोष प्रकोप करणाऱ्या कारणभेदाने आणि दुष्यभेदाने प्रकोपित वातादी दोष अगणित व्याधी उत्पन्न करतात. तर दोषांची संख्या अत्यल्प असताना ते असंख्य रोगांची निर्मिती कशी करू शकतात याचं स्पष्टीकरण या ठिकाणी केलेलं आहे. आणि ह्या सूत्राचं स्पष्टीकरण सूत्रस्थानाच्या 18व्या अध्यायात सुद्धा केलेलं आहे की या ठिकाणी सयैव कुपित दोषः समुत्थान विशेषतः स्थानांतर्गतश्चैव विकारान्. तर तो एकच दोष वेगवेगळ्या कारणांनी प्रकोपित होऊन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या दूषांना दूषित करून असंख्य प्रकारचे व्याधी उत्पन्न करतो. म्हणून दोष जरी एकच असला किंवा म्हणजे मोजता येण्यासारखे दोष असले तरी त्यांच्याकडून निर्माण होणारे व्याधी हे असंख्य प्रकारचे आहेत. कारण असंख्य प्रकारची आहेत. वेगवेगळी स्थानं आहेत. वेगवेगळ्या
स्रोतस आहेत, त्याचप्रमाणे वेगवेगळी जी दृश्य आहेत ती वेगवेगळी आहेत आणि त्यामुळं एकच किंवा 3 जरी दोष असले तरी रोग मात्र असंख्य होतात. हे त्या ठिकाणी सांगितलंय. किंवा एकच दोष सुद्धा अनेक प्रकारचे रोग उत्पन्न करतो. कारण भिन्नतेमुळं सांगितलं की त्याचप्रमाणे दृश्यांच्या वेगळेपणामुळं आणि स्थानांच्या वेगळेपणामुळे अनेक प्रकारचे रोग एकच दोष निर्माण करतो. तेच विकाराः परस्परम् अनुवर्तमानाः कदाचित् अनुबध्नन्ति कामादयः ज्वरादयश्च विकाराणां शारीरमानसानां परस्परं संसर्गम् आह तेच विकाराः इत्यादि अनुवर्तमानाः इति अनेन यदेव ज्वरादयः कामादयः वा बलवत्वेन चिरकालम् अनुवर्तन्ते तदेव अनुबध्नन्ति प्रायः यदा तु शोककालावस्थायिनः भवन्ति न तदा प्रायः अनुबध्नन्ति इत्यर्थः किंवा अनुवर्तमानाः परस्पर परस्परबल अभिवर्धयन्तः अत्र च परस्परशब्देन शारीराणां शारीरेण मानसानां मानसेन शारीराणां मानसेन मानसानां शारीरेण च अनुबंधते. तर हे जे विकार आहे परस्पराशी परत अनुबद्ध होतात. म्हणजे जो शारीरिक आहे त्याच्यामध्ये मानसिक बराच दिवस शारीरिक आजार राहिला तर त्यातून त्याला मानस आजार निर्माण होऊ शकतो. त्याचप्रमाणे मानसामध्ये एखाद्या मानस रोगामध्ये आणखीन दुसऱ्या दोषाचा अनुबंध येऊन दुसरा मानस रोग येऊ शकतो किंवा शारीर आणि मानस, मानस आणि शारीर असे एक प्रकारचे जर ज्यावेळेला दोष रोग जास्त दिवस राहिला तर आणखीन वेगवेगळे व्याधी त्याच्यामधून निर्माण होऊ शकतात. तर हे ज्वरादी शारीरिक विकार आणि काम आदी मानसिक विकार एक दुसऱ्या बरोबर राहून काही वेगळा एकमेकाचा अनुबंध करतात. तर प्रत्येक रोग हा पुढे शारीरिकचा मानसिकही होऊ शकतो किंवा शारीर आणि मानस तर शरीर आणि मन या दोघांचा विचार चिकित्सा करताना करावा लागतो. हे या ठिकाणी सांगितलं. ज्वरामध्ये कामक्रोध वगैरे असेल. आता नियतः तू अनुबंधः रजः तमयोः परस्परं न हि अरजस्कं तमः प्रवर्तते विकारानुबंधं दर्शयित्वा दोषानुबंधम आह नियतः तू इत्यादी. तर रज आणि तम यांचा परस्पर संबंध आणि या रजोगुण आणि तमोगुण यांच्यामध्ये आपसात नित्य स्थिर संबंध असतो. रजोगुण असल्याखेरीज तमोगुणाची प्रवृत्तीच होत नाही. तर रज आणि तम हे मानसिक जे गुण आहेत ते कायम दोघं असतात. एका फक्त रज नसेल किंवा फक्त तम नाही तर रज आणि तम हे दोन्ही एकत्र असतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे रजाला तमाचा नेहमी अनुबंध असतो किंवा तमाला रजाचा अनुबंध असतो. प्रायः शारीर दोषाणाम एकदष्टानीयानाम सन्निपातः संसर्गः वा समान गुणत्वात् दोषाः हि दूषणैः समानाः शारीर दोषानुबंधम आह. रज आणि तमाच्या संदर्भात मानसिक दोषाचे अनुबंध कसे असतात ते सांगितलं. आता शारीर दोषाचे अनुबंधाबद्दल वर्णन आहे. एकाधिष्ठानीयानाम इति अनेन अनेक शरीर अधिष्ठान प्रत्यासत्याच संसर्गा दोषाणां भवन्ति इति दर्शयति. समान गुणत्वात् इति हेतुं विवृणोति दोषाः इत्यादि. दूषणैः इति हेतुभिः दूषण म्हणजे हेतु प्रायः हि शारीराणां वातादीनां समान एव हेतुः भवति. यथा हि अम्लं लवणं कटुं च पित्तकरं. तर अम्ल लवण कटू हे पित्तकर आहे. तर शरीराचे वासरिक जे दोष आहेत त्यांचे
एक हेतू असू शकतात. अम्ल, लवण, कटू हे पित्तकर आहे. तत्र आम्लम सकफम पित्तम करोती. तर जे अम्ल जे आहे ते पित्त प्रकोपक आहेच, शिवाय ते कफाचाही प्रकोप करतं. म्हणून अम्लम सकफ सकफम पित्तम करोती. अम्ल हे पित्त प्रकोप कफासह पित्ताचा प्रकोप करतं. लवणमच सपित्तम कफम करोती. आणि लवण रस आहे म्हणजे लवण रसाची द्रव्य ही पित्त आणि कफ यांचा प्रकोप करतं. म्हणजे केवळ पित्ताचा नाही तर पित्त आणि कफाचा प्रकोप करतं. आणि कटू तू सवातम पित्तम करोती. आणि कटू रस जो आहे तो वात आणि पित्त या दोघांचा प्रकोप करतो. त्यामुळे हेतू कोणता घडलेला आहे त्याच्यावरून कोणत्या दोषाचा अनुबंध आहे एकमेकाला हे पण आपण ओळखू शकतो. तर कटू रसाचं अतिसेवन झालं असेल तर पित्ताबरोबरच वाताचाही प्रकोप झालेला आहे असं लक्षात येतं. तथा वसंतः श्लेष्म कारकः अपि आदानत्वेन वातपित्ते च करोति. तसंच वसंत ऋतू हा कफकारक आहेच आहे, परंतु आदान काल असल्यामुळे वात आणि पित्त यांचा सुद्धा प्रकोप करतो. म्हणजे त्रिदोषाचाही प्रकोप होतो पण त्याच्यामध्ये कफ प्रकोप हा जास्त असतो. तथाच वर्षासु अपि पित्तम चीयमानम शरदी प्रकुप्य कफानुगतमेव कुप्यती. तर वर्षा ऋतूमध्ये सुद्धा पित्ताचा क्षय होत असतो. ते शरद ऋतूमध्ये त्याचा प्रकोप होतो. आणि पण त्यावेळेला ज्यावेळेला प्रकोप होतो शरद ऋतूमध्ये त्यावेळेला कफानुगतमेव कुप्यती. तर शरदामध्ये फक्त पित्ताचा प्रकोप नसतो तर कफाचाही प्रकोप असतो. तर कफ आणि पित्त हे दोषांचा तिथे एकमेकाचा अनुबंध असतो. तथा ग्रीष्मो वातचयम वृक्षत्वेन कुर्वन् उष्णत्वेन मनाक पित्तचयमपि करोति अनुसरणीयम. तर ग्रीष्म ऋतूमध्ये वाताचा क्षय होतो असं वृक्षत्वेनी म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे उष्ण गुण असल्यामुळं त्या उष्ण गुणामुळे पित्ताचा सुद्धा क्षय होतो. तर क्षय आणि प्रकोप ह्या गोष्टी सुद्धा एका वेळेला एकाच दोषाच्या न होता 2 किंवा 3 दोषांचे सुद्धा एकत्र हा प्रकोप होऊ शकत असतो. या ठिकाणी सांगितलं की म्हणून एकदोषम अधिष्ठानीयानमपि म्हणूनच सन्निपात, संसर्ग असे गोष्टी दोषांच्या होतात. तर एकाच स्थानात राहणाऱ्या शरीर संबंधी वातादी दोषांचे समान गुणयुक्त असल्याने त्यांचा प्रायः सन्निपात आणि संसर्ग, सन्निपात म्हणजे 3 दोषांचा प्रकोप आणि संसर्ग म्हणजे 2. वातादी दोष हे रस, रक्त आदी दोषांच्या समान गुणांचे असतात. आणि म्हणून हे सांगितलं की कोणता हेतू घडला आहे त्या हेतूमुळे किती दोषांचा प्रकोप झाला आहे हे आपल्याला लक्षात येतं. तत्र अनुबंधकृतः विशेषः स्वतंत्रः व्यक्तलिंगः यथोक्त समुत्थान प्रसमः भवति अनुबंध्यः तद विपरीत लक्षणः तु अनुबंधः. अनुबंध्य लक्षण समन्विताः तत्र यदि दोषाः भवन्ति तत्त्रिकं सन्निपातम् आचक्षते द्वयं वा संसर्गम्. अनुबंध विशेष कृतः तु बहुविधः दोषभेदः. एवं एषः संज्ञा प्रकृतः विषजां दोषेषु व्याधिषु च नाना प्रकृति विशेष व्यूहः. एनम् एव दोषानुबंधम् अनुबंध भेदेन दर्शयितुम् अनुबंध लक्षणम एव आह. तर अनुबंध्य कशाला म्हणायचं आणि अनुबंध कशाला म्हणायचं या संबंधित विवेचन या ठिकाणी आलेलं आहे. तर अनुबंध हा
अनुबंधस्य च विशेष अनुबंध्य अनुबंध विशेषः स्वतंत्रः इत्यादि ग्रंथलक्षणीयः. स्वतंत्र इत्यस्य एव विवरणं व्यक्तलिंग इत्यादी. स्वतंत्र म्हणजे सर्व लक्षणं पूर्ण झालेला, त्याचप्रमाणे अनुबंध्य आणि असे पण या ठिकाणी स्वतंत्र आणि परतंत्र व्याधीला शब्द आलेले आहेत, ते आपण बघूया. यथोक्त समुत्थान प्रशम इति स्वहेतु समुत्थितः स्वचिकित्सा एव प्रशमनीयः. तर स्वतःच्या हेतूने निर्माण झालेला आणि त्याच्या व्याधीची जी चिकित्सा आहे, त्या व्याधीच्या चिकित्सेने जो व्याधी बरा होतो त्याला स्वतंत्र व्याधी म्हणतात. किंवा स्वतंत्र इत्येनपि स्वविकार करणे प्राधान्य उच्यते. स्वतंत्रो हि दोषः प्रकोपकाले विकारान् करोति. अस्वतंत्रः तु स्वतंत्र प्रकोपण काले एव विकारं प्रधान दोषैः पीडितः सन् करोति. तर ज्यावेळेला दोन दोष एकत्र असतात त्यातला स्वतंत्र कोणता आहे आणि परतंत्र कोणता आहे ते ओळखता आलं पाहिजे. आणि स्वतंत्र हा जो दोष आहे तो आपले आपले रोग निर्माण करतो आणि अस्वतंत्रचा जो आहे तो स्वतंत्राच्या प्रकोपाच्या काळीच त्याच्या अनुषंगाने तोही पण त्याचे कमी असतात आणि स्वतंत्र जो दोष आहे तो त्याची लक्षणंही जास्त दिसतात. सन् करोति तद विपरीत लक्षण इति अनेक व्यक्त अलिंग सु हेतु प्रकृतितः परचिकित्सा प्रशमनीयश्च अनुबंधम इति लभ्यते. अनुबंधो हि अवलत्वेन न लिंगम व्यक्तम करोति. तर अनुबंध म्हणजे परतंत्र आणि अनुबंधीय म्हणजे स्वतंत्र व्याधी. तर हा जो अनुबंध असतो त्याचं बल कमी असतं, त्यामुळे त्याची लक्षणं सगळीच्या सगळी दिसत नाही. तथा परहेतुना किंचित अनुगुणेन कृतः परचिकित्सया एव किंचित अनुगुणया शाम्यती. आणि स्वतंत्र व्याधीची चिकित्सा केल्यावर हा परतंत्र व्याधी आहे तो पण बरा होतो. यथा शरदी श्लेष्मा पित्त हेतुना जलादि अम्ल पाकेन जन्यते. उदाहरणार्थ शरद ऋतूमध्ये कफ पित्त हेतुना जलादि अम्लपेकेन जन्य. तर शरद ऋतूमध्ये कफाचा प्रकोप हा पित्ताच्या हेतूंनी होतो. पित्ताच्या कारणाने अम्ल जे जल आहे ते पित्ताचं कारण, जल अम्ल असतं आणि ते पित्तकर हेतूमुळे कफाचा प्रकोप होतो. तर म्हणजे शरदामध्ये जो कफाचा प्रकोप आहे तो परतंत्र आहे आणि पित्ताचा प्रकोप आहे हा स्वतंत्र आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. सच पित्त चिकित्सया एव तिक्तस्वरूपी राधिकया कफे अपि अनुगुणया शाम्यते. आणि म्हणून पित्ताच्या चिकित्सा केल्यावर कफ सुद्धा शरद ऋतूमध्ये बरा होतो, कारण कफ हा त्या ठिकाणी परतंत्र आहे. म्हणून पित्ताची चिकित्सा केली, घृत इत्यादी तिक्त रसाचं घृत दिलं तर पित्तशमन होतं आणि त्याच्याबरोबर कफ शमन सुद्धा होतं, कारण त्यावेळेला तो कफ जो आहे तो परतंत्र आहे प्रकोप त्याचा कफाचा. तर स्वतंत्र प्रकोप आहे का परतंत्र प्रकोप आहे हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. द्वयम वा अनुबंध लक्षणं प्राप्तम संसर्गम आचक्षते इति योजना. अनुबंध शब्दशः अयम वक्तलिंगतादि धर्मयुक्ते दोषे वर्तते. तर अनुबंध्य कशाला म्हणायचं, ज्या दोषाची लक्षणं दिसतात तो अनुबंध्य आहे म्हणजे स्वतंत्र आहे. तेन अप्रधान अनुगमनीये सन्निपाते नाना प्रकृती विशेष व्यूहः इति यथोक्त नाना कारण विशेष कृतः ज्वरातिसारादि रूपः व्याधीनां दोषाणां च समूह इत्यर्थः. विशेषाम इति पदेन वैद्यानाम् एव इयं समवायि सिद्धा अनुबंध्यादि संज्ञा इति दर्शयति. तर एवमेष संज्ञा प्रकृतो विषजाम दोषेषु व्याधीषु नाना प्रकृती विशेष व्यूहः. तर वैद्य ह्या सगळ्या गोष्टी ओळखू शकतो. तर या ठिकाणी अनुबंध्य आणि अनुबंध यांची व्याख्या दिलेली आहेत.
त्यातला स्वतंत्र स्पष्टपणे लक्षण असणारा आणि निदान प्रकरणात सांगितलेले जे काही रोगाच्या कारणांनी युक्त, तसेच त्या रोगाची जी चिकित्सा सांगितली जाते त्या चिकित्साने शांत होणारा असा जो रोग त्याला अनुबंध्य म्हणजेच प्रधान म्हणजे स्वतंत्र रोग असं म्हणतात. आणि या उलट वर सांगितलेल्या अनुबंध्याच्या सर्वस्वी विरुद्ध लक्षणे असणारा जो रोग त्यास अनुबंध असे म्हणतात. म्हणजेच अप्रधान किंवा परतंत्र असं सुद्धा त्याला म्हणतात. अनुबंध लक्षणांनी युक्त असे 3 दोष असतील तर दोष समूहाला संनिपात म्हणतात. तर 3 दोष प्रकोपित झाले असेल तर संनिपात आणि 2 दोषांच्या मिलित स्वरूपाला संसर्ग असं म्हणतात. अनुबंध आणि अनुबंधामुळे होणारे अनेक प्रकार संभवतात. या प्रकारे दोष आणि रोगभेदामुळे रोगाचे नामकरण वैद्याकडून विभिन्न प्रकारे केले जाते. तर वेगवेगळ्या प्रकारचे नाव समूहाला वैद्य हे देत असतात. तर संसर्ग आणि संनिपातामुळं उत्पन्न होणाऱ्या प्रकारांचा उल्लेख चरक सूत्रस्थानातील कियंत शिरसी अध्यायामध्ये झालेला आहे. तर असे अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होत असतात. त्याच्यामध्ये फक्त प्रधान कोण आहे अप्रधान कोण आहे हे वैद्याला सर्व निदान पंचकाचा विचार करून ठरवावं लागतं. त्याचप्रमाणे ऋतू काल ह्या सगळ्यांचा सुद्धा विचार करून स्वतंत्र आणि परतंत्र व्याधीचा विचार वैद्याला करावा लागतो. अग्निषु तु शारीरेषु चतुर्विधः विशेषः बलभेदेन भवति तद्यथा तीक्ष्णः मंदः समः विषमः चेति तत्र तीक्ष्णः अग्नि सर्वापचारसः तद् विपरीत लक्षणः तु मंदः समः तु खलु अपचारतः विकृतिम् आपद्यते अनपचारः तु प्रकृतौ अवतिष्ठते समलक्षण विपरीत लक्षणः तु विषम इति एते चतुर्विधा भवन्ति अग्नयः चतुर्विधानाम् एव पुरुषाणां तत्र समवात पित्त श्लेष्मणां प्रकृतिस्थानानां समाः भवन्ति अग्नयः वातलानां तु वात अभिभूते अग्नि अधिष्ठाने विषमा भवन्ति अग्नयः पित्तलानां तु पित्ताभिभूते हि अग्नि अधिष्ठाने तीक्ष्णं भवन्ति अग्नयः श्लेष्मलानां तु श्लेष्म अभिभूते अग्नि अधिष्ठाने मंदाः भवन्ति अग्नयः. अग्नीबद्दलचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की 4 प्रकारच्या अग्नींचं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. दोष भेद विकार भेदम अभिधाय शरीर स्थिते हे प्रधान कारणस्य अग्नेः भेदमाह. तर दोष भेद आणि रोग प्रकार यामुळे शरीरातल्या अग्नीचे या ठिकाणी प्रकार सांगितलेले आहेत. शारीरेषु इति सामान्य वचनेन सर्व शरीर गतान अग्नीन ग्राहयति. तर सर्व शरीरगत अग्नीचा विचार विवरणे तु जठराग्नेः एव तीक्ष्णः अग्निः सर्वापचारसः इत्यादिना यत् चातुर्विध्यम् उक्तं तत् जठराग्नि तीक्ष्णतादि मूलकमेव. त्वग् अग्न्यादि तीक्ष्णत्वादिकम् इति ज्ञापयति वचनं हि तन्मूलाहिति तद्बुद्धिक्षय बुद्धिक्षयात्मकः. तर जाठराग्नीवर सर्व शरीरातले इतर अग्नी अवलंबून आहेत. चिकित्सास्थान अध्याय 15 मध्ये हे सूत्र आलेलं आहे गृहिणी अध्यायामध्ये. यद्यपि समः अग्निः शस्तत्वेन अग्रे अभिधातुं युज्यते तथापि समतः च तीक्ष्णस्यैव प्राधान्य उपदर्शनार्थम इह अग्नेः अभिधानम.
समस्येहि प्राधान्यम निर्विकारत्वेन सुस्थितम तीक्ष्णस्य तू सर्व अपचार सत्वेन प्राधान्यम. तर सम अग्नी आहे तो विकार निर्माण करत नाही, इतर अग्नी विकार निर्माण करतात. तद विपरीत लक्षण इति स्वल्प अपचारमपि यो न सहते संबंध इत्यर्थः. समलक्षण विपरीत लक्षण इति कदाचित विषमः अपचारादपि न विक्रियते, कदाचित विक्रियते. समवात पित्त श्लेष्मणाम इति युक्ते अपि प्रकृतिस्थानाम इति पदम ऊर्ध्वानाम समवात पित्त श्लेष्मणाम प्रतिषेधार्थम. प्रकृति शब्दस्य कारणात् अनेकार्थ जुदासार्थम समवात पित्त श्लेष्मणाम इति कृतम. वात अभिभूते अग्नि अधिष्ठाने इति वचनेन वातलानामपि यदेव अग्नि अधिष्ठान उपघातः वातेन क्रियते तदेव वैषम्यं भवति. एवं पित्ताभिभूतः इति आदौ अपि व्याख्येयम्. तर